नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अर्चना's टीचिंग हब या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण महा-टी-ई-टी 2025साठी अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी, ज्याला बालविकास आणि शिक्षणशास्त्र असेही म्हणतात, या विषयाचे सर्वात महत्त्वाचे आणि कन्सेप्ट बेस्ड प्रश्न पाहणार आहोत. हा व्हिडिओ पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी उपयुक्त ठरेल. त्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक, शेअर करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया बालविकासपासून. सुरुवातीला आपण पाहूयात विकास म्हणजे काय? विकास म्हणजे व्यक्तीच्या शरीर, मन, बुद्धी, भावना आणि समाजातील वर्तन यात होणारी सातत्यपूर्ण पूर्ण प्रगती होय. म्हणजेच विकास एक अखंड प्रक्रिया आहे. यावरती आपण आता प्रश्न बघूयात. प्रश्न 1. विकास म्हणजे काय? विकास म्हणजे सतत चालणारी सर्वांगीण बदलाची प्रक्रिया होय. प्रश्न 2. वाढ आणि विकास यात काय फरक आहे? उत्तर. वाढ म्हणजे फक्त शारीरिक बदल, तर विकास म्हणजे मानसिक, सामाजिक आणि भावनिक बदल होय. आता आपण पाहूया पॅजे यांच्या संज्ञात्मक विकास सिद्धांत. पॅजे म्हणतात की मुलांचा मेंदू विकास वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये होतो. नंबर 1. सेन्सरी मोटर स्टेज, जे की जन्म ते 2 वर्षापर्यंत असते. नंबर 2. प्री ऑपरेशनल स्टेज, जे की 2 ते 7 वर्षापर्यंत असते. नंबर 3. कन्क्रीट ऑपरेशनल स्टेज, जे की 7 ते 11 वर्षापर्यंत. नंबर 4. फॉर्मल ऑपरेशनल स्टेज, जे की 11 वर्ष आणि त्याच्यानंतर पुढे. यावरती आपण आता प्रश्न बघूयात. प्रश्न 3. कंक्रीट ऑपरेशनल टप्पा कोणत्या वयात येतो? आत्ताच आपण बघितले की तो 7 ते 11 या वर्षामध्ये येतो. प्रश्न 4. प्याजे यांच्या सिद्धांतात मूल काय करते? तर उत्तर. अनुभवातून शिकते, पर्यावरणाशी जुळवून घेते. वायगॉत्स्की म्हणतात की शिकणे हे सामाजिक परस्पर संवादातून घडते. त्यांनी ZPD म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट ही संकल्पना मांडली. प्रश्न 5. वायगॉत्स्की यांच्या मते मुलाला शिकण्यात काय महत्त्व आहे? उत्तर. इतर व्यक्तीचा सहयोग आणि संवाद हे मुलामध्ये महत्त्वाचे आहे. कोलबर्ग यांनी नैतिक विकासाचा अभ्यास केला. त्यांनी नैतिक विकासाचे 3 टप्पे आहेत असे सांगितले, ज्यामध्ये नंबर 1 प्री कन्व्हेन्शनल, नंबर 2 कन्व्हेन्शनल आणि नंबर 3 पोस्ट कन्व्हेन्शनल. आता आपण प्रश्न 6 बघूया. कोलबर्ग यांनी कोणत्या विकासावर भर दिली? आत्ताच आपण बघितले की कोलबर्ग यांनी नैतिक विकासावर म्हणजेच मॉरल डेव्हलपमेंटवर भर दिली. प्रश्न 7. बिने सायमन यांनी काय शोधले? उत्तर. बुद्धिमत्ता मोजण्यासाठीची चाचणी म्हणजेच IQ टेस्ट बिने यांनी शोधली. प्रश्न 8. IQचे सूत्र काय आहे? उत्तर. मेंटल एज भागिले कॉर्नोलॉजिकल एज इंटू 100 हे IQचे सूत्र आहे. आता आपण शिकण्याचे सिद्धांत म्हणजेच लर्निंग थेअरी बघूयात. यामध्ये विविध मानसशास्त्रज्ञांनी जे सिद्धांत सांगितले ते आपण बघूयात. यामध्ये थॉर्नडाईक यांनी ट्रायल अँड एरर थेअरी सांगितली. या थेअरीमध्ये त्यांनी असे सांगितले की शिकणे म्हणजे अनेक प्रयत्नांमधून योग्य उत्तर शोधणे होय. लॉ ऑफ इफेक्ट म्हणजे ज्यातून समाधान मिळते, जे वर्तन पुन्हा घडते. या थेअरीमध्ये थॉर्नडाईक यांनी हे सांगितले. यावरती प्रश्न 9 बघूयात आपण. लॉ ऑफ इफेक्ट कोणी मांडला? आपण आत्ताच बघितले की थॉर्नडाईक यांनी लॉ ऑफ इफेक्ट हा दिले. पॅव्लोव यांची क्लासिकल कंडिशनिंग, जे की घंटा आणि कुत्र्याचा प्रयोग प्रसिद्ध आहे. म्हणजेच एक निष्क्रिय उद्दीपक म्हणजेच बेल आणि नैसर्गिक उद्दीपन म्हणजेच फूड यांच्या जोडीने शिकणे होते. हे क्लासिकल कंडिशनिंगमध्ये पॅव्लोव यांनी आपल्याला सांगितले. प्रश्न 10. पॅव्लोव यांनी कोणत्या प्रयोगाद्वारे शिकण्याचे तत्त्व सांगितले? उत्तर. कुत्र्यावरील घंटा प्रयोग यावरून पॅव्लोवनी प्रयोगाद्वारे शिकण्याचे तत्त्व सांगितले. यानंतर स्किनर यांचे
ऑपरेंट कंडिशनिंग म्हणजेच बक्षीस आणि शिक्षा यावर आधारित शिकणे हे स्किनर यांनी सांगितले. यामध्ये रिइन्फोर्समेंट म्हणजेच चांगल्या वर्तनासाठी बक्षीस देणे आणि वाईट वर्तनासाठी शिक्षा देणे हे स्किनर यांनी सांगितले. प्रश्न 11वा, रिइन्फोर्समेंट ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर उत्तर स्किनर यांच्याशी. बँडुरा यांची सोशल लर्निंग थिअरी. मूल पाहून शिकतात म्हणजेच त्यांनी बुमो डॉल एक्सपेरिमेंट केला बंडुरा यांनी. प्रश्न 12वा, बंडुराचा प्रयोग कोणता? बुमो डॉल एक्सपेरिमेंट. प्रश्न 13, शिकणे म्हणजे काय? अनुभवातून येणाऱ्या वर्तनातील कायमस्वरूपी बदल त्यालाच आपण शिकणे असे म्हणतो. आता आपण शिक्षक आणि शिक्षण प्रक्रिया हा भाग बघूयात. प्रश्न 14वा, चांगल्या शिक्षकाचे लक्षण कोणते? उत्तर, विद्यार्थ्यांना समजून घेणारा आणि प्रोत्साहन देणारा हे चांगल्या शिक्षकाचे लक्षण आहे. प्रश्न 15, वर्गात शिस्त राखण्यासाठी सर्वोत्तम उपाय कोणता? उत्तर, विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे. प्रश्न 16वा, विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिल्यास शिक्षकांनी काय करावे? उत्तर, संयमाने योग्य मार्गदर्शन करावे. प्रश्न 17वा, शिक्षणाचे उद्दिष्ट काय असावे? उत्तर, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हाच शिक्षणाचे उद्दिष्ट असावे. प्रश्न 18वा, शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कसा वाढवावा? उत्तर, सकारात्मक अभिप्राय व प्रोत्साहनाद्वारे शिक्षकाने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवावा. आता आपण बालमानसशास्त्र आणि शिकण्यातील अडचणी यावरती प्रश्न बघूयात. लर्निंग डिसॅबिलिटी म्हणजे काय? शिकण्यात येणारी अडचण म्हणजेच लर्निंग डिसॅबिलिटी होय, जसे की डायलेक्सिया, डायग्राफिया या विविध डिसॅबिलिटीज. प्रश्न 20, गिफ्टेड चाइल्ड म्हणजे काय? सरासरीपेक्षा जास्त बुद्धिमत्ता असलेला विद्यार्थी त्यालाच गिफ्टेड चाइल्ड असे म्हणतात. प्रश्न 21, बॅकवर्ड चाइल्ड म्हणजे काय? शिकण्यात मागे राहिलेला विद्यार्थी म्हणजेच बॅकवर्ड चाइल्ड होय. इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे काय? उत्तर, सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांना समान संधी देणारी शिक्षण पद्धती म्हणजेच इन्क्लुझिव्ह एज्युकेशन होय. प्रश्न 23, बालविकासात एन्व्हायरमेंटचे महत्त्व काय? उत्तर, मुलांचे वर्तन शिकणे आणि व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकतो.